नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपले स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील संधीच्या प्रकारापैकी व्यंजन संधी हा भाग पाहणार आहे. सर्वप्रथम संधी म्हणजे काय ते पाहू. एका पाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी असे म्हणतात. थोडक्यात संधी म्हणजे एकत्र येणे किंवा जोडणे. उदाहरण पाहूया संधीचे. सूर्यास्त. सूर्यास्त हा शब्द सूर्य अधिक अस्त अशा प्रकारे तयार झालेला आहे. सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण अ आहे आणि अस्त या शब्दामधील पहिला वर्ण अ आहे. अ आणि अ हे दोन वर्ण एकमेकात मिसळल्यामुळे या ठिकाणी आ हा नवीन वर्ण तयार झाला आहे, म्हणजेच संधी झाला आहे. संधीचे 3 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे स्वर संधी, दुसरा प्रकार व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार विसर्ग संधी. आता आपण व्यंजन संधी म्हणजे काय आणि व्यंजन संधीचे प्रकार पाहणार आहोत. व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणजे काय, तर एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन व स्वर किंवा व्यंजन व व्यंजन यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला व्यंजन संधी असे म्हणतात. व्यंजन संधीमध्ये व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी होते किंवा व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजन संधी होते. म्हणजेच व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजन असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर असतो किंवा व्यंजन असतो. हे दोन वर्ण एकत्र होतात, त्यालाच व्यंजन संधी म्हणतात. व्यंजन संधीचे उदाहरण आपण पाहूया. सदाचार. सदाचार हा शब्द कसा तयार झाला, तर सत अधिक आचार बरोबर सदाचार. सत या शब्दामधील शेवटचा वर्ण हा त आहे, तर आचार या शब्दामधील पहिला वर्ण हा आ आहे. या सत मधील त चा नंतर द होतो, म्हणजेच सद अधिक आचार बरोबर सदाचार. सद मधील शेवटचा वर्ण हा द आहे आणि आचार मधील पहिला वर्ण हा आ आहे. द अधिक आ बरोबर दा. व्यंजन संधीचे दुसरे उदाहरण पाहूया. सज्जन. सज्जन हा शब्द कसा तयार झालेला आहे, तर सत अधिक जन बरोबर सज्जन. सत मधील शेवटचा वर्ण हा त आहे आणि जन यामधील पहिला वर्ण हा ज आहे. सत यामधील त चा नंतर ज होतो. सज अधिक जन बरोबर सज्जन. सज मधील शेवटचा वर्ण हा ज आहे आणि जन मधील पहिला वर्ण हा ज आहे. ज अधिक ज बरोबर ज. ज ला ज तयार होतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. पहिलं जे उदाहरण आपण पाहिलेलं आहे सदाचार, यामध्ये एक व्यंजन व एक स्वर एकत्र येऊन व्यंजन संधी तयार झाली
आणि दुसरं जे उदाहरण आपण पाहिलेलं आहे सज्जन, यामध्ये दोन्ही व्यंजन एकत्र येऊन व्यंजन संधी तयार झालेली आहे. आता आपण व्यंजन संधीचे प्रकार पाहू. संधीचे 3 प्रकार आहेत, हे आपण पाहिलेलंच आहे. व्यंजन संधीचे सुद्धा 3 प्रकार आहेत. त्यामध्ये प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी. मित्रांनो, आपल्याला व्यंजन संधीचे प्रकार अभ्यासायचे असेल तर अगोदर स्पर्श व्यंजनांचा तक्ता अभ्यासावा लागेल. या ठिकाणी हा तक्ता दिलेला आहे. पहा, पहिल्या 5 वर्गातील म्हणजेच क, च, ट, त, प चा गट ही सर्व स्पर्श व्यंजने आहेत. या ठिकाणी पिवळ्या, हिरव्या आणि गुलाबी रंगामध्ये दिलेली ही सर्व स्पर्श व्यंजने आहेत. यातील पहिली व दुसरी रांग म्हणजेच पिवळ्या रंगामध्ये दाखवलेली सर्व व्यंजने ही कठोर वर्ण आहेत. त्यानंतर तिसरी व चौथी रांग हिरव्या रंगामध्ये जी दर्शवलेली आहे ही सर्व मृदू वर्ण आहेत. आणि 5वी रांग गुलाबी रंगामध्ये दर्शवलेली ही अनुनासिक वर्ण आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतो म्हणजे व्यंजन संधीचे प्रकार आपल्या लक्षामध्ये येतील. पहिल्या रांगेतील कठोर व्यंजन म्हणजेच या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये व्यंजन दिलेले आहे क, च, ट, त, प. पहिल्या रांगेतील कठोर व्यंजन येऊन संधी होत असेल तर ती प्रथम व्यंजन संधी आहे. तिसऱ्या रांगेतील मृदू व्यंजन म्हणजेच या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये दिलेले आहे ग, ज, ड, ड, ब. तिसऱ्या रांगेतील मृदू व्यंजन येऊन संधी होत असेल तर ती तृतीय व्यंजन संधी आहे. आणि 5व्या रांगेतील म्हणजेच या ठिकाणी गुलाबी रंगामध्ये दाखवलेले आहे न, न्य, न, न, म. 5व्या रांगेतील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होत असेल तर ती अनुनासिक संधी आहे. व्यंजन संधीचा पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी. पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकांशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते, त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. पहिल्या रांगेतील कठोर व्यंजन कोणते आहे? क, च, ट, त, प. पहिल्या रांगेतील कठोर व्यंजन येऊन संधी या ठिकाणी होते म्हणून ती प्रथम व्यंजन संधी आहे. प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण पाहूया. त्यासाठी एक तक्ता दिलेला आहे. यामध्ये जोड शब्द, पोट शब्द, वर्ग आणि एकत्र येणारे स्वर व संधी दिलेली आहे. पहिला जोड शब्द पाहूया. वाक्पती. वाक्पती हा शब्द कसा तयार झाला? वाक अधिक पती. तर वाघ या शब्दामध्ये शेवटचा वर्ण आहे ग आणि पती या शब्दामध्ये पहिला वर्ण आहे प. या ठिकाणी ग हा
वर्ण या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे त्याच रांगेतील पहिला वर्ण कोणता आहे तर क ख ग घ यापैकी क, आणि म्हणून ग अधिक प बरोबर क या ठिकाणी येईल. आता ग अधिक प च्या बद्दल क आला, त्यानंतर दुसऱ्या शब्दामधील पहिला वर्ण प जसा तसा येईल, क अधिक प बरोबर व. दुसरं उदाहरण पाहूया. विपत्काल. विपत्काल या शब्दामध्ये विपद अधिक काल अशा प्रकारे दोन पोट शब्द आहेत. विपद या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे द, आणि काल या शब्दामधील पहिला वर्ण आहे क, आणि द अधिक क बरोबर काय होईल तर याच रांगेतील पहिला वर्ण पहा कोणता आहे, तो आहे त, आणि म्हणून त. त अधिक क बरोबर क. तिसरं उदाहरण पहा. षटशास्त्र. षड अधिक शास्त्र. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे ड, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे श. ड अधिक श काय होईल तर याच रांगेतील पहा पहिला वर्ण कोणता आहे ट, म्हणून ड अधिक श बरोबर ट, आणि ट अधिक श बरोबर श. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रथम व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा ग ज ड द ब या मृदू व्यंजनापैकी असतो, आणि त्याची संधी होताना त्याच्या जागी क च ट त प येते, म्हणजेच त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते. व्यंजन संधीचा दुसरा प्रकार आहे तृतीय व्यंजन संधी. पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकांशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आले असता त्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे मृदू व्यंजन येऊन संधी होते, त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. तिसऱ्या रांगेतील मृदू व्यंजन कोणते आहे तर ग ज ड द ब. तिसऱ्या रांगेतील मृदू व्यंजन येऊन संधी या ठिकाणी होते, आणि म्हणून ती तृतीय व्यंजन संधी आहे. तृतीय व्यंजन संधीची या ठिकाणी उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण आहे वाग्विहार. वाग्विहार या शब्दामध्ये वाक अधिक विहार असे दोन पोट शब्द आहेत. वाक या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे क, आणि विहार या शब्दातील पहिला वर्ण आहे व. या ठिकाणी पहा, लक्ष द्या. क अधिक व. क चा जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये तिसरे शब्द किंवा तिसरा वर्ण कोणता आहे तर पहा क ख ग घ, तो आहे ग, आणि म्हणून क अधिक व बरोबर काय येईल तर ग, आणि नंतर ग अधिक व बरोबर व. दुसरं उदाहरण पहा. आजादी. आच अधिक आदी. आच मधील शेवटचा वर्ण आहे च, आणि आदी मधील पहिला वर्ण आहे आ. तर च च्या वर्गामधील तिसरे वर्ण कोणते आहे तर ते आहे ज, म्हणून च अधिक आ बरोबर ज, म्हणून ज अधिक आ बरोबर जा.
षट रिपू, षट अधिक रिपू, या षट मधील शेवटचा वर्ण ट आणि रिपू मधील पहिला वर्ण र. ट अधिक र बरोबर त्याच वर्गातील तिसरा शब्द कोणता आहे? ड. ड अधिक र बरोबर ड्र. उद्ध्वस्त, उत अधिक ध्वस्त, उत यामधील शेवटचा वर्ण आहे त आणि ध्वस्त यामधील पहिला वर्ण आहे ध. या ठिकाणी त च्या रांगेमधील तिसरा वर्ण कोणता आहे? तर तो आहे द आणि म्हणून त अधिक ध बरोबर द आणि द अधिक ध बरोबर ध्व. अब्ज, अप अधिक ज, अप यामधील शेवटचा वर्ण प आणि ज मधील ज, प अधिक ज त्याच रांगेतील तिसरा वर्ण कोणता आहे? तर ब, म्हणून प अधिक ज बरोबर ब आणि ब अधिक ज बरोबर ज. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तृतीय व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क च ट त प असतो आणि त्याची संधी होताना त्याच्या जागी ग ज ड द ब येते, म्हणजेच त्याच वर्गातील तिसरे मृदू व्यंजन येते. व्यंजन संधीचा तिसरा प्रकार आहे अनुनासिक संधी. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते, त्याला अनुनासिक संधी असे म्हणतात. 5व्या रांगेतील अनुनासिक व्यंजन कोणते? तर न, न्य, न, न, म. 5व्या रांगेतील अनुनासिक व्यंजन या ठिकाणी येऊन संधी होते, म्हणून ती अनुनासिक संधी आहे. अनुनासिक संधीची उदाहरणे आपण या ठिकाणी पाहूया. अनुनासिक संधीचं पहिलं उदाहरण आहे वाङ्मय. वाङ्मय हा शब्द कसा तयार झाला? तर वाक अधिक मय. वाक या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे क आणि मय या शब्दामधील पहिला वर्ण आहे म. आता या ठिकाणी क आलेला आहे आणि क आलेल्यामुळे याच वर्गातील शेवटचा वर्ण अनुनासिक कोणता आहे? तर तो आहे न आणि म्हणून क अधिक म बरोबर न, म्हणजेच न अधिक म बरोबर ग. दुसरं उदाहरण पाहूया. जगन्नाथ. जगत अधिक नाथ. जगत या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे त आणि नाथ या शब्दामधील पहिला वर्ण आहे न. आता हे त या ठिकाणी वर्ण आलेला आहे आणि म्हणून याच वर्गातील शेवटचा वर्ण अनुनासिक कोणता आहे? तर तो आहे न, म्हणून त अधिक न बरोबर न, न अधिक न बरोबर न. षण्मास. षट अधिक मास. षट या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे ट आणि मास यामधील पहिला वर्ण आहे म. ट च्या वर्गामधील शेवटचा अनुनासिक वर्ण कोणता आहे? तर तो आहे न, म्हणून ट अधिक म बरोबर न आणि न अधिक म बरोबर न. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुनासिक संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क च ट त प असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण न, न्य, न, न, म हे अनुनासिक असतात.
त्याची संधी होताना त्याच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येते. म्हणजेच या ठिकाणी दोन अनुनासिक व्यंजन एकत्र येतात. व्यंजन संधीचे प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी हे 3 प्रकार आहेतच. त्याचबरोबर त, म आणि छ ची सुद्धा व्यंजन संधी होते. तर आपण या ठिकाणी त ची व्यंजन संधी पाहू. त्यासाठी काही नियम आहे, ते नियम लक्षात ठेवा. पहिला नियम आहे, त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास त या व्यंजनाबद्दल च येतो. दुसरा नियम, त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त या व्यंजनाचा ज होतो. पुढचा नियम, जेव्हा त या व्यंजनापुढे ट येते तेव्हा त या व्यंजनाचे ट होते. जेव्हा त या व्यंजनापुढे ड येते तेव्हा त या व्यंजनाबद्दल ड येतो. पुढचा नियम, त या व्यंजनापुढे ल आल्यास त या व्यंजनाबद्दल ल येतो आणि त या व्यंजनापुढे श आल्यास त या व्यंजनाबद्दल च येतो आणि श या व्यंजनाबद्दल छ येतो. त व्यंजन संधीची उदाहरणे आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे सच्चरित्र. सच्चरित्र हा शब्द कसा तयार झाला? सत अधिक चरित्र. सत या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे त आणि चरित्र या शब्दामधील पहिला वर्ण आहे च. त अधिक च वर सांगितलेल्या नियमानुसार काय होईल? तर च, आणि म्हणून च अधिक च बरोबर च. पुढचं उदाहरण आहे उच्छेद. उत अधिक छेद. उत या शब्दामधील शेवटचा वर्ण त आणि छेद या शब्दामधील पहिला वर्ण छ. त अधिक छ बरोबर च. च अधिक छ बरोबर छ. सज्जन. सत अधिक जन. सत या शब्दामधील शेवटचा वर्ण त आणि जन मधील पहिला वर्ण ज. त अधिक ज बरोबर ज, म्हणून ज अधिक ज बरोबर ज. शरद झंझावत. शब्द काय आहेत? शरद अधिक झंझावत. शरद या शब्दामधील शेवटचा वर्ण त आणि झंझावत मधील पहिला वर्ण झ. त अधिक झ बरोबर ज, म्हणून ज अधिक झ बरोबर झ. त व्यंजन संधीची अजून काही उदाहरणे पाहूया. तट्टिका. तत अधिक टीका. तत या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे त आणि टीका या शब्दामधील पहिला वर्ण आहे ट. त अधिक ट बरोबर ट, म्हणून ट अधिक ट बरोबर ट. भगवत डमरू. भगवत अधिक डमरू. त अधिक ड बरोबर ड, म्हणून ड अधिक ड बरोबर ड. तल्लीन. तत अधिक लीन. त अधिक ल बरोबर ल, म्हणून ल अधिक ल बरोबर ल. सशिष्य. सत अधिक शिष्य. त अधिक श बरोबर च, म्हणून च अधिक छ बरोबर छ. ही सर्व त या व्यंजन संधीची उदाहरणे आहेत. म ची व्यंजन संधी पाहूया.
म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो आणि म पुढे व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो. म व्यंजन संधीची उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण आहे समाचार. समाचार हा शब्द कसा तयार झाला? सम अधिक आचार. सम या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे म आणि आचार या शब्दामधील पहिला वर्ण आहे आ. म पुढे या ठिकाणी स्वर आलेला आहे आणि म्हणून तो मागील म मध्ये मिसळून जाईल. म अधिक आ बरोबर मा. समाप्त. सम अधिक आप्त. सम या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे म. आप्त या शब्दामधील पहिला वर्ण आहे आ. म अधिक आ या ठिकाणी सुद्धा स्वर आलेला आहे म्हणून म अधिक आ बरोबर मा. पुढचं उदाहरण आहे संगती. संगती या शब्दामध्ये कोणते पोटशब्द आलेले आहे? सम अधिक गती. सम या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे म आणि गती या शब्दामधील पहिला वर्ण आहे ग. या ठिकाणी म पुढे व्यंजन आले आहे आणि म्हणून म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येईल आणि म्हणून म अधिक ग बरोबर सम. पुढचं उदाहरण पहा. संचय. सम अधिक चय. सम या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे म आणि चय या शब्दामधील पहिला वर्ण आहे च. या ठिकाणी सुद्धा म पुढे व्यंजन आलेले आहे आणि म्हणून म अधिक च बरोबर सं. आता छ ची व्यंजन संधी पाहूया. छ च्या आधी ऱ्हस्व स्वर किंवा आ हा उपसर्ग आल्यास दोघांच्या मध्ये च हा वर्ण येतो. छ व्यंजन संधीचे उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण आहे शब्दछल. पोटशब्द कोणते आहेत? शब्द अधिक छल. शब्द या शब्दामधील शेवटचा वर्ण आहे अ आणि छल या शब्दामधील पहिला वर्ण आहे छ. या ठिकाणी छ च्या अगोदर स्वर आलेला आहे आणि म्हणून दोघांच्या मध्ये च हा वर्ण येईल. अ अधिक छ बरोबर च बरोबर छ. पुढचं उदाहरण पहा. आच्छादन. आ अधिक छादन. आ यामध्ये स्वर आहे आ आणि छादन या शब्दामधील पहिला वर्ण आहे छ. आ अधिक छ बरोबर च बरोबर छा. रत्नछाया. रत्न अधिक छाया. रत्न या शब्दामधील शेवटचा वर्ण अ आणि छाया या शब्दामधील पहिला वर्ण आहे छ. अ अधिक छ बरोबर च बरोबर छा. धन्यवाद.